नमस्कार, शुभ प्रभात। संजीवनी या सदरातून मांगल्य आणि पावित्र्य यांचं प्रतीक असलेल्या श्रीफलाबद्दल आपण बोललेलो आहोत। आता या श्रीफलातल्या संजीवक अशा अमृताबद्दल म्हणजे नारळ पाण्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने ते किती हितकारक आहे याचा आपण अंदाज घेणार आहोत। जून अशा नारळातलं पाणी पित्तकारक असतं आणि शहाळ्याचं पाणी मात्र प्रकृतीला थंड असतं। त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण नारळ पाणी असं जरी म्हटलं तरी त्याचा अर्थ शहाळ्याचं पाणी असाच आपण घ्यायचं। शहाळ्याच्या पाण्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम ही दोन खनिज मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे लाभ, उलट्या किंवा कॉलरा यासारख्या व्याधीने आपल्याला ग्रासलेलं असेल तर डिहायड्रेशनच्या धोक्याला मंडळींना सतत वाचन करावं लागतं, सातत्यानं संगणकावर बसावं लागतं किंवा सातत्यानं काम करावं लागतं। त्यामुळे डोळे, मन, बुद्धी आणि पर्यायानं शरीर या सगळ्यालाच जेव्हा थकवा येतो तेव्हा एक खूप छान उपाय करून पाहण्यासारखा आहे। कपभर शहाळ्याचं पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये साधारण चमचा ते 1.5 चमचा मध घालावा आणि हे मिश्रण घ्यावं। कुठल्याही इतर पेयापेक्षा लवकर तरतरी देण्याचं काम हे पेय करत असते। शिंगाडा हा बलवर्धक, वीर्यवर्धक, शरीरामध्ये जोम निर्माण करणारा, शरीरातला धातू पुष्ट करणारा आणि तारुण्य प्रदान करणारा असा प्रकार आहे। खरं तर अद्भुत असा प्रकार आहे आणि म्हणून शिंगाड्याचं नियमित सेवन हे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने किंवा शरीरामध्ये शक्ती मिळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। जसजसा काळ पुढे जातो तसतसे अनेक नवनवे पदार्थ आपल्या वाटेला येतात। अनेक नवनव्या पदार्थांची एक धूम, एक हवा निर्माण होते। अशा वेळेला शिंगाडा बिंगाडा काय, जुने आजीच्या काळातले पदार्थ असं म्हणून त्यांची संभावना करण्याची एक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झालेली असते। अशा वेळेला हा शिंगाडा विशेष करून या शिंगाड्याची लापशी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे, हितवर्धक आहे, बलवर्धक आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर या शिंगाड्याचा पुन्हा एकदा आपण आपल्या आहारामध्ये डोळसपणे वापर करायला लागू याबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे।